संगतीचे जीवनात अतिशय महत्त्व आहे. आयुष्यात संगतीला फार महत्त्व असतं. संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा नकळत होत असतो. संत संगती लाभणं ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. ती पूर्वपुण्याईमुळेच लाभते. ज्याच्याशी आपण संगत करावी त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात हे आपण पाहतो. समजा काही लोकांनी इथं यायचं ठरवलं. एकानं विचार केला की आपण पायीच जाऊ, दुसरा बैलगाडीनं निघाला, तिसऱ्याने आगगाडीने प्रवास केला, तर चौथा मोटारने आला. सर्वजण एकाच ठिकाणाहून निघाले तर साहजिकच मोटारीने येणारा सर्वात लवकर पोहोचेल. म्हणजे ज्याच्याशी संगत केली त्या वाहनाचे गुणधर्म त्याला विनासायास लाभले. संगतीची दुसरी गंमत अशी की ज्याच्या संगतीत आपण जातो त्याच्या पुढे आपलं कर्तृत्व लोप पावतं. इथून पुष्कळ मुले शिक्षण घेऊन पुढे कोणी वकील झाले तर कोणी डॉक्टर झाले. परत इथं आल्यावर त्यांनी इथल्या मुलींशी लग्न केली. त्या मुली फारशा शिकलेल्या नसतील, परंतु वकिलाशी लग्न केलेली वकिलीनबाई झाली, डॉक्टरशी लग्न केलेली डॉक्टरीण झाली. असे जर देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यात येतात तर सत्संगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे. आपण तिकीट काढून गाडीत बसतो. आपल्या शेजारी कोण येऊन बसेल हे आपल्या हाती नसतं. तो विडी ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी नाईलाजानं तिथंच बसावं लागतं. व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत ही अशी तापदायक, घातक असते. उलट सत्पुरुषाची संगत ही उत्तम, लाभदायी ठरते. सत्संगतीपासून सद्वासना आणि सद्विचार प्राप्त होतात. एखादा साधू बैरागी असेल, झाडापाशी बसला असेल, तो स्वतः उपाशी असेल तर त्याच्याकडे येणारी मंडळीही उपाशी राहतील. समर्थांकडे कोणी गेला तर ते म्हणतील, मी भिक्षेची झोळी घेतो, तूही घे. दोघंही भिक्षा मागून आणू आणि जे मिळेल ते शिजवून खाऊ. पण संत गृहस्थाश्रमी असेल तर आपल्याकडे येणाऱ्याला तो वाटेल ते करून खायला घालील. अन्नानुसार वासना बनते, म्हणून संताघरचे अन्न मागून घेऊन खावं. संताची देहानं संगती लाभणं सुलभ नाही. तो राहत असेल तिथून आपण लांब राहत असू आणि जवळ राहत असलो तरी प्रपंच कामधंद्यामुळे 24 तासात त्याच्या सान्निध्यात कितीसा राहता येणार. मग देहसंगतीचा लाभ कितीसा मिळेल. तेव्हा नामाची संगत हीच सर्वांना सदा सर्व काळ लाभण्यासारखी उत्तम सत्संगत होय. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.